वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण MSBT डिप्लोमा याचा इवन सेमिस्टरचं अकॅडमिक कॅलेंडर समजून घेणार आहे। इवन सेमिस्टर म्हणजे सेकंड सेमिस्टर, फोर्थ सेमिस्टर आणि सिक्स्थ सेमिस्टर याची थेरी एग्जाम कधी होणार आहे, प्रॅक्टिकल एग्जाम कधी होणार आहे, तुमचं कॉलेज कधी स्टार्ट होणार आहे, एक्झाम फॉर्म कधी फिलअप करायचं आहे, याची पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे। बघा, असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। बघा, त्या टेलिग्राम चॅनलवरतीच याची मी जे अकॅडमिक कॅलेंडर आहे त्याची तिथे PDF फाईल तिथे फॉरवर्ड करेल। बघा, आता सर्वात पहिले समजून घेऊ। बघा, इवन सेमिस्टर म्हणजे बघा इथे तुम्हाला समोर दिसतं इवन सेमिस्टर म्हणजे सेकंड, फोर्थ आणि सिक्स्थ सेमिस्टर। त्याचं तुमचं कॉलेज कधी स्टार्ट होणार आहे बघा, अकॅडमिक टर्म स्टार्ट। बघा, तुमची अकॅडमिक टर्म कधी स्टार्ट होणार आहे तर 1 जानेवारी 2025 ते 17 एप्रिल 2025 या पिरियडमध्ये तुमचं कॉलेज इथे स्टार्ट होणार आहे। म्हणजे 1 जानेवारीपासून कॉलेज तुमचं स्टार्ट होईल आणि 17 एप्रिलला तुमचं टर्म एंड असेल। बघा, पहिली क्लास टेस्ट, बघा पहिली क्लास टेस्ट किंवा युनिट टेस्ट तुमची असेल 10 ते 12 फेब्रुवारी 2025। त्यानंतर सेकंड क्लास टेस्ट तुमची इथे असेल 7 एप्रिल ते 9 एप्रिल 2025। बघा, अशा प्रकारे तुमच्या इथे युनिट टेस्ट असतील। त्यानंतर तुमचं एक्झाम फॉर्म कधी फिलअप करायचं आहे बघा, एक्झाम फॉर्मचे आपण इथे कन्फर्मेशन बघू कधी तुम्हाला एक्झाम फॉर्म फिलअप करायचं आहे। बघा, समर 2025ची एक्झाम फॉर्म तुम्हाला फिलअप करायचं आहे 18 फेब्रुवारी ते 2 मार्च। बघा, नॉर्मल जी फीज असेल ती फीज पेड करून तुम्ही ते फॉर्म भरू शकता। बघा, आणि याचं नोटिफिकेशन तुम्हाला कॉलेजच्या एक्झाम सेलमधून दिलं जाईल, म्हणजे कॉलेजमध्ये तशी नोटीस तुला डिस्प्ले होईल। तुम्ही लेट केलं तर तुम्हाला इथे 200 रुपये लेट फीस भरून पुढे फॉर्म भरायचं आहे, नंतर पेनल्टी पुढे 1500 रुपये। पण तुम्ही 18 फेब्रुवारी ते 2 मार्च या पिरियडमध्ये तुमचा फॉर्म तिथे फिलअप करा, तसं कॉलेजमधून तुम्हाला तिथे इन्फॉर्म केलं जाईल। आता बघा, जी तुमची बोर्डाची एक्झाम असेल समर 2025ची, बघा जी एक्झामिनेशन असेल ते कधी होईल बघा, प्रॅक्टिकल एक्झाम म्हणजे तुमचे प्रॅक्टिकल एक्झाम किंवा वायवा कधी असेल तुमच्या ते 18 ते 28 एप्रिल 2025। त्यानंतर तुमची थेरी एक्झाम असेल, बघा तुमची थेरी एक्झाम असेल इथे 2 मे ते 24 मे 2025। नंतर डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट, त्याने रिझल्टची डेटसुद्धा इथे मेन्शन केलेली आहे। 4th वीक ऑफ जून 2025ला तुमचं इथे रिझल्ट डिक्लेअर होईल। आणि त्यानंतर तुमचं बघा नेक्स्ट अकॅडमिक इयर कधी स्टार्ट होईल तर 1 जुलै 2025ला तुमचं नेक्स्ट अकॅडमिक इयर इथे स्टार्ट होईल। बघा, अशा प्रकारे तुमचे ते अकॅडमिक कॅलेंडर असणार आहे। तर याच्यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता। आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल। थँक्यू।